मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आहे 6 जुलै आणि कालपासून जो पाऊस पडतो आहे, आज 4 तारखेपासून कंटिन्यू पाऊस चालू झाला आहे. तो आज पण तसाच पडतो आहे. सगळीकडे पाणी, सगळ्या एरियामध्ये पाणी भरलं आहे आणि आता रेल्वे ट्रॅकवर पण पाणी भरलेलंच आहे. तर आता आपण पोचलो आहोत गायत्री नगरला. बिल्डिंगमध्ये पण पाणी आहे. हा रोड जातो मेन तुळींच्या इकडे, जो रामदेव झेरॉक्स आहे मोठा, तिकडे राधाकृष्ण हॉटेलच्या इकडे जो रोड जातो ते. पाणी बघा केवढा भरला इथे. हे बघा इकडचं झाड पसरलं. महापालिकेने हे बघा, हे पूर्ण उन्मळून पडले इथे. महापालिकेने येऊन तोडलंय त्याला आणि साईडला करून ठेवलेलं आहे. इकडे सगळ्या सोसायटींमधून पण पूर्ण पाणी भरलेलं आहे. हे बघा, आपण आता साईनाथ नगरला आहे. इकडे पण किती पाणी भरलं आहे बघा. की रिक्षा बघा कशी झाली. मध्ये पण बघा किती पाणी भरलं आहे. साईनाथ नगरच्या पुढे रामदेव झेरॉक्सच्या इकडे पाणी बघा गुडघाभर आहे. पूर्ण गुडघ्यापर्यंत पाणी आलं आहे इकडे. आता आपण पोचलो आहे टोळींजला राधाकृष्ण हॉटेलच्या इथे. इकडे गेलं की आपला नालासोपारा स्टेशन आणि इकडे जातो तो नालासोपारा हायवेला रोड जातो. हवा पण कालपासून खूप हवा सुटते आता. हे बघा तिकडे पण किती पाणी आहे बघा. लोक पुन्हा रिटर्न येतात कारण सर्व ट्रेन वगैरे बंद पडल्यात आज. 6 जुलै. पावसाचा जोर आता पुन्हा वाढला आहे. सगळं आतमध्ये पण पाणी. रिक्षावाला रेटतोय. इथे पाणी भरले. आता
ईस्ट वेस्टचा ब्रिज आहे, नालासोपारा ईस्ट वेस्ट ब्रिज. माणसं सगळे फिरायला आले. हे बघा, आता आपण ब्रिजच्या खालून स्टेशनच्या साईडला जातो आहे. गुडघ्यापर्यंत पाणी आहे इकडे. मजा करतात सगळे. इथे पाणी बघा गुडघ्याच्या वर होते आता. ट्रॅक्टर फक्त चालतोय हे बघा, माणसं घेऊन. इथे वा खेळतायत. फक्त एक गाडी चालते इकडे, हा ट्रॅक्टर बस. फुटपाथवरून जाणं थोडा रिस्की आहे. फुटपाथवरून कोणी जाऊ नका, असं पाणी जर भरलं असेल तर. तिथे बांबू पण टाकलेले आहेत तरी तो जातो आहे. गव असं रस्त्याने चाललेलं चांगलं. एक गाडी नाही आहे रस्त्याला कोणतीच, तो ट्रॅक्टर सोडल्याशिवाय. हा रोड एक जातो स्टेशनला. आपल्याला जायचं आहे रेल्वे स्टेशनच्या इकडे बघायला, पण कसं जायचं ते आता समजत नाही आहे. हा बघा, बाप्पा सीताराम जो मार्केट आहे त्याच्या बाजूचा हा रस्ता. तिथे फुटपाथ आहे म्हणून चालता येतं. तिथे पूर्ण ही बघा स्कूटी केवढी बुडाली आहे. दुकानातून वगैरे सगळं पाणीच पाणी. फायनली आपण पोचलो आहे नालासोपारा रेल्वे स्टेशनच्या इकडे. आता हा बाहेरचा बघा ईस्टला, इथे पण तिकीट काउंटरच्या इथे पूर्ण पाणी भरलेलं आहे. तिथे एक ट्रेन तर थांबलेली आहे, पण ट्रेन पूर्ण बंद आहेत. ट्रेन त्याचं काही चालू नाही. आपण आता आहोत तिकीट काउंटरच्या इथे. हा तिकीट काउंटर आपला. आपण पोचलो आता प्लॅटफॉर्म नंबर 4. लोक विरारला जायला बघा ट्रॅकवरून जातात.
प्लॅटफॉर्म नंबर 1 वर एक ट्रेन उभी आहे. सर्व चारी ट्रॅक आपले पाण्याखाली आहे. ट्रेन पूर्णपणे बंद. बघा, आपण 4 तारखेला सांगितलेलं इथे किती पाणी भरतो तेव्हा माणसांच्या कमरेच्या वर पाणी. ही दुकानं बघा पूर्णपणे अर्धी झालेली आहेत. पुन्हा पावसाला जोर आलेला आहे. हा गणपती मंदिर आपला समोरचा आणि हा पुणे स्टेशनचा परिसर. किती जोराचा पाऊस सुरू झाला आहे. पुन्हा हवा वादळासारखं आलं आहे. पूर्ण वाट लावून ठेवली आहे पावसाने. हा इथे ट्रॅक आहे आणि ट्रॅकच्या बाहेर आपला जो रोड आहे तिथे पाणी. त्याच्या कमरे एवढं पाणी. ही ट्रेन पण तिकडे बंदच आहे. स्टेशनच्या बाहेर पाणी बघा किती आहे. हे बघा लोक कशी ट्रॅकवरून चालत येत आहेत. हे आलेत वसईवरून. माणसं काही चालत येत आहेत. लांब लांबपर्यंत पाणीच आहे पूर्ण. ब्रिजवरून जी माणसं उतरत आहेत ते डायरेक्ट त्यांना केवढं पाणी लागतंय बघा. कमरेला पूर्ण पोटावर येत आहे पाणी. तर आता आपण पुन्हा रोडला आलो आहे. हे बघा मोठी गाडी फक्त इथे आहे. हा एक कोणतरी घेऊन आला होता तो झाला बंद टॅक्सीवाला. हे बघा हे स्कूटीवाले तर काय करतात तेच माहिती नाही आता. लोकांची कमी नाही आहे पण रस्त्यावर. तिथे बघा वाईन शॉप फुल पॅक. चला आता आपण घरी जाऊया, नाहीतर आत्तापर्यंत सुका आहे तर सुकाच घरी जाऊया. हे बघा आपण 4 तारखेच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की या बिल्डिंगच्या खाली काय पाणी कसं गेलं नाही म्हणून. पण आता बघा पूर्ण तो ग्राउंड फ्लोअर भरलेला आहे कारण तिथं पार्किंग असते. तेव्हा खाली तिकडे पाणी आहे पूर्ण. पाऊसच कंटिन्यू चालू आहे. आता आपण साईधाम टॉवरच्या इथे.
आता आपण पोचलो आहे डॉन लेनच्या गेटजवळ. हो, फक्त हा ट्रॅक्टर चालू आहे, बाकी सगळ्या गाड्या बंद पडत आहेत. हे बघा, आता आपण पोचलो आहे पुन्हा. आपण आता आलो आहोत गालानगरला. ट्रेनची अपडेट बघितली आपण. ट्रेन पूर्णपणे बंदच आहेत. ना रस्त्यांवर कोणत्या गाड्या आहेत, म्हणजे रिक्षा वगैरे सर्वच बंद आहेत. लाईट पण कालपासून नाही आहे लाईट. खरं तर सर्व लाईटचे हे जे मीटर्स वगैरे असतात ते सर्व पाण्याखाली आहेत, त्यामुळे लाईट पण बंद केली आहे. कारण काल असा सीन झाला की 2 जणांना वगैरे शॉक लागला आहे पाण्यामध्ये, त्यामुळे लाईट पण बंद आहे. आता पाणी जेव्हा ओसरेल तेव्हा लाईट येईल. बघा, चला तर आता हा व्हिडिओ इकडेच थांबवूया. काळजी घ्या सर्वांनी. खरंच खूप पाऊस पडला आहे. 3 दिवस कंटिन्यू पाऊस पडतो आहे. लोक मजा करतात. काळजी घेऊन मजा वगैरे करा सर्वांनी. चला, भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.